याच बसमधनं पालघरचं वजानी कुटुंबही प्रवास करत होतं। त्यांचा अनुभव काय होता जाणून घेतले आमचे प्रतिनिधी संतोष पाटील यांनी। प्रत्यक्ष जे वाजानी कुटुंब आहे इथून ते डहाणूमधलं त्यांच्या घरातले 5 सदस्य या यात्रेकरता गेले होते आणि त्यांनी प्रत्यक्ष हा अनुभव आहे तो त्यांनी अनुभवलेला आहे। आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया की नेमकं काय अनुभव आला। एक चित्तथरारक असा हा दहशतवादी हल्ला होता, काय अनुभव होते, कशा प्रकारे हा हल्ला करण्यात आला आणि तुम्ही किती तारखेला इथून गेले होते, कुठे कुठे गेले होते? आम्ही 2 तारखेहून इकडून डहाणू निघालेले। पहिला आमचा स्टॉप होता नाथद्वारा, त्यानंतर आम्ही गेले पुष्कर, अमृतसर, वाघा बॉर्डर, त्यानंतर आमचा स्टॉप होता अमरनाथचे दर्शन केले। त्यानंतर आम्ही एक रात्र तिकडे रेस्ट केला। तिकडून आमचा नेक्स्ट स्टॉप होता श्रीनगर साईट सीइंग केल्यानंतर आम्ही संध्याकाळी 4 वाजता कटरासाठी निघालेल्या। कटरासाठी आम्ही श्रीनगरहून निघाल्याहून 10-1 किलोमीटरमध्ये गाडी पंक्चर झाली, त्यामुळे तिकडे आमचे 2 तास वाया गेले पंक्चर रिपेअर करण्यामध्ये। त्यानंतर आम्ही ऑलमोस्ट 6-6:30 वाजता निघाले, तर 8-8:15च्या दरम्यान गनशॉटचे फायर ऐकू आले आणि 7 कॅज्युअल्टीज झाली आहे आणि एकदम भयानक दृश्य होतं ते बघण्यासाठी। पहिले आतंकवादींनी हमला ड्रायव्हरच्या काचावर केला, तर ड्रायव्हर वाकून गेला, त्यामुळे तो ड्रायव्हर वाचला आणि त्यामुळे त्यांनी आम्हाला पण वाचवलं। ड्रायव्हरनी चांगले गाडी चालवली आणि 2 ते 3 किलोमीटर पुढे एक बेस कॅम्प होता, त्यावर तिकडे आम्हाला नेलं आणि आम्हाला सुरक्षित ठेवलं। काय त्यावेळेसची परिस्थिती कशी अनुभवायला मिळाली? एकदम शॉकिंग, कोणाला ठाऊक नव्हतं की असं काय होणार आहे। आम्ही आपल्याच मस्तीत होते आणि ऑल ऑफ अ सडन गनशॉटचे फायर ऐकले, तर आणि लेडीज जास्त पॅनिक झालेली, तर एकदम डेंजरस आणि शॉकिंग होतं।